धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकरपाडा आयोजित यंग मराठा चषक 2025 चा हा महासंग्राम मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग दुसऱ्या फेरीतील हा तिसरा मॅच मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा हा मॅच असणार आहे. एका बाजूने आपण पाहिला तर मग वाघोबा स्पोर्ट टिवरी संघ, तर दुसऱ्या बाजूने विरा 11 धाणीव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी बॅटिंग करणारी टीम आपण या ठिकाणी पाहिले तर मग धाणीव आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव ऑन स्ट्राईक आणि त्याला साथ देण्याकरता आपण या ठिकाणी पाहिलं तर मग रोशन चव्हाण हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित ठक्करचा पहिला बॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट मात्र डाऊन केली आहे रोहित ठक्करनं. मिळवली ही विकेट विश्वनाथ जाधवशी. गॉन बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. म्हटलं गेलं ना, सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काय जबरदस्त संघर्ष केलाय बॉलिंग मध्ये रोहित ठक्करनं. एक मोठी विकेट मात्र प्राप्त केली आहे. विश्वनाथ जाधव सारख्या बॅटरला मात्र त्यांनी डगआउटचा रस्ता दाखवलाय. आता मात्र नव्याने बॅटर नंबर 3 या क्रमांकावरती खेळण्याकरता रुपेश जाधवला आपण मैदानी शात मध्ये पाहणार आहोत. मागच्या मॅच मध्ये रुपेश जाधवनं देखील अतिशय जबरदस्त खेळ मात्र केला होता. चांगली बॅटिंग त्याने देखील केली होती. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यावेळेस जबाबदारीचं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. कारण संघाचा प्रमुख खेळाडू आपण या ठिकाणी पाहिलं तर मग विश्वनाथ जाधव डगआउटला परतलाय आणि यावेळेस मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. रोहित ठक्करचा हा पुढचा बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं गेले प्रयत्नाने सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रयत्न केले जातात मैदानी शात मध्ये. एका बाजूने धावा रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात, दुसऱ्या बाजूने धावा बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस ऑन स्ट्राईकला फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे रोशन त्या ठिकाणी, परंतु त्याच्याकडनं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. आला या ठिकाणी रोशनच्या बॅट मधनं हा चौकार. 4 रन. रुपेशच्या बॅट मध्ये आला होता चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावा लागेल. कारण सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती विश्वनाथ जाधवची विकेट. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेला रुपेश. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेनं थोडीशी मिस्टेक झाली आणि चेंडू मात्र शेवटच्या क्षणी बाउंड्री लाईनला मात्र जाऊन धडकला. 4 धावा या ठिकाणी आल्या आणि आता मात्र हा चेंडू मात्र वाईट टाकला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हा पायामध्ये टाकला होता. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का, परंतु रोखला गेलाय. धावफलक एकने पुढे सरकला जाऊन पोहोचलाय. 6च्या घरामध्ये 6 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. षटकातील चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4. रोहित ठक्करचा हे पहिले षटक आपण या ठिकाणी पाहतोय. राईट मोर द विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चेंडूला मात्र टॅप केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु हो रन इन बिटवीन द विकेट मध्ये थोडासा मात्र कमी पडला या ठिकाणी रुपेश. आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र त्याला देखील या ठिकाणी परतावं लागेल.
धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अगोदरच्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त बॉलिंग टाकली होती. रोहित ठक्करनं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मार पडला गेला. परंतु ह्या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग रोहित कडनं या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले. अविनाश आलेत न्यू बॅटर. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन साइडला. एक धाव वेगाने पण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहिली. अतिशय सुंदर रन इन बिन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग विरा 11 टीमच्या 2 बाद 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच अगोदर सांगायला हवं होतं. जर तुम्हाला 11वा खेळाडू घ्यायचा होता तर मग अगोदर पंचांना देखील आपण सूचना द्यायला हवी होती. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे समोरच्या दिशेनं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शौकार आलाय, कारण नायकला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. अविनाशच्या बॅट मध्ये आलेला हा शौकार आणि या चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 13च्या घरामध्ये. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस आपण पाहिला तर मग मोठा फटका येतोय, फुल टॉस डिलिव्हरी आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहिला अविनाशच्या बॅट मधनं. एक अविनाश जाधव आपण पाहिलं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे विभाग अक्षरशः त्यांनी मात्र गाजवून खेळलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अविनाश जाधव विरा 11 राणीव टीमचा काय जबरदस्त अफलातून बॅटिंग मैदानी शॉट मध्ये करतोय. षटकातील पुढचा बॉल
चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळालंय. ओ हो हो सुंदर शेल रोशन
हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं करूया स्वागत. 35 धावांचं लक्ष असताना विद्युत पुरवठा खंडित झाला होता. इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पण वैया मॅचच्या दिशेने विस्पीड झालं इथे. धावा मिळतील 4. अगदी आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला चेंडू अगदी पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. चौकार आलाय. 3 षटकारासाठी आपण बघितलं तर नक्कीच साईनाथ दादा आलेत आणि नक्कीच थोडेसे उशिराने आज दाखल झालेत आणि साईनाथ दादांनी आल्या आल्या पारितोषिक लावले, कारण की सलग 3 षटकार जर ठोकले गेले तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. क्लीन बोल्ड इथे विलासचा हा बॉल पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला पूर्ण बीट करत असताना त्रिफला उद्ध्वस्त केलाय आणि फलंदाज मात्र झालाय. बॉल लागलेले आहेत. सुरुवात आपण बघितलं तर कैलास पहिल्या बॉलवर करण नक्कीच परवाकर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्याने 2 चौकार लगावले गेले, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की उर्वरित खेळाडूंचं योगदान मिळालं नाहीये. हार्दिक आलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका हार्दिकच्या बॅट मधून सरळ खेळाडू आहेत तिथे. अगदी आपण पाहिलं तर चेंडूला अडवलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर एकदा तिथे देखील मिळणारी टीमची टोटल मात्र 20च्या घरामध्ये पोहोचले. याचा अर्थ 15 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 15 धावा हव्या आहेत आणि नक्कीच आपण पाहिला तर हा चेंडू देखील खेळून पूर्ण केला जातोय आणि नक्कीच आपण पाहिलं या विजयाच्या सहाय्याने आपण बघितलं तर 4थ्या फेरीमध्ये मात्र जाऊन पोहोचतोय दानीव टीम, कारण की या विजयासोबतच आपण पाहिलं तर त्यांना मिळते बाय आणि नक्कीच या बायच्या स्वरूपात आपण पाहिलं तर 4थ्या फेरीमध्ये मात्र जाऊन पोहोचते. आता मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई कृपा राजावले विरुद्ध आपण पाहणार आहोत अष्टभुजा लहूपाडा. अगदी 2 संघांच्या दरम्यान ही मॅच मात्र नक्कीच सुरुवात होईल आणि तिथे देखील आपण फोकस करणार आहोत, परंतु पोस्ट मॅच प्रेझेंटेशन च्या दिशेने आपण वळूया. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जर वळलो तर मग मॅडम मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आपण देणार आहोत आणि तो पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला. तो खेळाडू कोणता हे आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतायत. रोशन ठरतायत या मॅचचे हिरो. मॅन ऑफ द मॅच म्हणजे आपण पाहिलं तर रोशन यांची निवड केली जाते या सामन्यामध्ये. या रोशन आपण सामनावीरचा पुरस्कार आहे तो स्वीकारा इथे मला विनंती करतोय. आणि आपण पाहिलं तर ज्या अनुषंगानं तर नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिला विजय मिळवला गेला. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग ही आपल्याला पाहायला मिळाली मिस्टर रोशनची आणि त्याच परफॉर्मन्सच्या जोरावर मात्र इथे ठरतायत हिरो. नक्कीच रोशन आलेले आहेत आणि साईनाथ दादा आलेत. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार रोशन या खेळाडूला, कारण की आज विजय नाही आहेत त्यांची नक्कीच कमी जाणवली आहे, परंतु विश्वनाथ झटपट बाद झाल्यानंतर मग बॅटिंग ची जी कमान होती त्यांनी देखील सांभाळली आणि भरपूर चांगलं योगदान ॲज अ बॅटिंगच्या माध्यमातून ॲज अ बॉलिंगच्या माध्यमातून. अभिनंदन रोशन आणि नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ दी लक पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आता मात्र जाऊया आणखीन मोठ्या मुकाबल्याकडे. त्या मुकाबल्याला होती सुरुवात, प्रत्यक्षात काय घडतंय आणि त्याचा धावते विवरण ऐकवण्यासाठी सज्ज झाले तर मायक्रोफोनवर आमच्यासाठी समालोचक मित्र मिस्टर विजयजी भोये.